विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस वादळी ठरण्याची शक्यता. बीड आणि परभणीच्या मुद्द्यावर विधानसभेत होणार चर्चा. अजित पवार आज विधिमंडळ कामकाजात सहभागी होणार. घशाच्या संसर्गामुळे दादा 2 दिवसांपासून अनुपस्थित होते. येत्या 24 तासात खातेवाटपावर शिक्कामोर्तब होणार. गृह भाजपकडे, नगरविकास शिवसेनेकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खातं मिळणार, सूत्रांची माहिती. नाशकात आज समता परिषदेची महत्त्वाची बैठक. राज्यभरातून पदाधिकारी उपस्थित राहणार. बैठकीनंतर भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष. विधान परिषदेच्या सभापती पदासाठी भाजपकडून राम शिंदे भरणार अर्ज. स्वतः ट्विट करून माहिती देत मानले भाजप पक्षश्रेष्ठींचे आभार. संभाजीनगरातल्या घाटी रुग्णालयातील परिचारिकांचं कामबंद आंदोलन स्थगित. आज पगार देण्याचं आश्वासन दिल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं. 2 दिवसांनंतर दादांचा पहिला फोटो. अदिती तटकरेंनी अजितदादांची भेट घेतली. अजित पवार या अधिवेशनाला आजच्या दिवशी उपस्थित राहणार आहेत, तिसऱ्या दिवशी. अदिती तटकरे भेटायला गेलेल्या होत्या सकाळच्या सत्रात आणि त्यांनी हा फोटो ट्विट केलेला आहे. 2 दिवसांनंतर अजित पवारांचं दर्शन होत आहे. अजित पवार 2 दिवस कुठेच दिसलेले नव्हते. प्रसारमाध्यमांमध्ये कुठेच नव्हते. ना प्रतिक्रिया, ना फोटो, काहीच नव्हतं. आणि आज काही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या भेट घेतलेली आहे अजित पवारांची. त्यात अदिती तटकरे सुद्धा होत्या. तेव्हा हा फोटो समोर आलाय. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया. प्रणाली, खरं तर चहापानाचा कार्यक्रम असेल, म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम असेल, पत्रकार परिषद असेल, अगदी रात्री उशिरापर्यंत होणारी बैठक जी रद्द झाली, या सगळ्या ठिकाणी अजित पवार दिसले. पण 2 दिवस हिवाळी अधिवेशनाला नव्हते, त्यामुळे चर्चा झाल्या होत्या आणि त्यानंतरचा हा पहिला फोटो. अगदी खरं आहे. विशेषतः आपण जे कालपासून सांगतोय की अजितदादा अधिवेशनाला 2 दिवस गैरहजर राहणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण आजपर्यंत असं घडलेलं आपल्याला बघायला मिळालं नाहीये. परंतु याचा अर्थ असा झालेला आहे की आज मळब जे होतं ते दूर झालेलं आहे आणि सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे. याचा अर्थ की खाते वाटपाला घेऊन ज्या काही कुरबुरी किंवा ज्या काही नाराजी चाललेल्या होत्या त्या आता संपलेल्या आहेत. आणि आता आज जे आहे ते अजित पवार ही सकाळपासून कार्यकर्त्यांना, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक आपल्या आमदारांना, मंत्र्यांना भेटतायत. आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर तसे फोटो सुद्धा बाहेर यायला लागले. आज सकाळी अदिती तटकरे, शेखर निकम ज्यांचं नाव प्रतोद म्हणून पुढे करण्यात आलेलं आहे, लवकरच त्यांच्या नावाची घोषणा सुद्धा होईल, ते सुद्धा येऊन भेटून गेले. अनिल पाटील आता आलेले आहे आणि बाकीचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आता भेटायला या ठिकाणी येताना आपल्याला बघायला मिळते. एकूणच जर बघितलं तर आज सकाळपासून अजितदादा सगळ्यांना भेटतायत. ते आज सभागृहामध्ये सुद्धा उपस्थित राहतील अशी सूत्रांची माहिती मिळते. आणि काल आपल्याला उदय सामंत ज्याप्रमाणे म्हटलेले होते की 72 तासातले अजून 24 तास शिल्लक आहे आणि या 24 तासामध्ये म्हणजे पुढच्या 24 तासामध्ये खातेवाटप जाहीर होईल, तसं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळं आज दुपारपर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर केलं जाईल. आपल्याला आपल्या इच्छेचं, आवडीचं खातं मिळावं यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो आणि तसाच प्रयत्न या ठिकाणी अदिती तटकरे यांच्या माध्यमातून झालेला आपल्याला बघायला मिळतोय. आज सकाळी त्यांनी दादांची सदिच्छा भेट घेतलेली आहे आणि नक्कीच मंत्रिपदाच्या संदर्भामध्ये त्यांच्यात काहीतरी चर्चा झालेली असेल, परंतु त्या चर्चेचा तपशील अजून आपल्यापर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. परत एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. नाशिकमध्ये आज छगन भुजबळांच्या उपस्थितीत समता परिषदेची बैठक होणार आहे. मंत्रिपद नाकारल्यानं भुजबळ नाराज आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर भुजबळ भूमिका काय घेतात, मांडतात हे बघणं महत्त्वाचं आहे. छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता समर्थक अजित पवारांच्या बंगल्यावर पोहोचले. नागपुरात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या स्थगन प्रस्तावावर आज चर्चा होणार आहे.
बेळगावचं महाराष्ट्र एकीकरण समितीचं शिष्टमंडळ नागपुरात दाखल झालंय. हिवाळी अधिवेशनादरम्यान आज समितीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. विधान परिषद सभापतीपदासाठी राम शिंदेंचं नाव चर्चेत आहे. निवडणुकीसाठी राम शिंदे आज अर्ज भरणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे पहिले 3 दिवस होत असताना काँग्रेसला अद्यापही गटनेता निवडता आलेला नाही. याच संदर्भात रात्री एक बैठक आयोजित करण्यात आली. यात सगळ्यांची मतं जाणून घेतली गेली. मात्र हा निर्णय दिल्लीतच होणार असल्याची माहिती समोर येते. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत सत्ताधारी महायुती आणि विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान महाविकास आघाडीत सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेना उबाठा पक्षानं विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याकरता हालचाली सुरू केलेल्या आहेत. शरद पवार गटातील नेते शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट आहे अशी माहिती शशिकांत शिंदेंनी दिली. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार असं गृहीत धरून राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत. याआधी सगळ्याच इच्छुकांचा लवकरच निवडणूक होणार या खात्रीनं किमान 2 वेळा बराच खर्च झाला आणि तो फुकट पण गेला. मग आता पुन्हा खर्च करायचा का असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. त्यांना शुभेच्छा देणं कर्तव्य आहे. आज अजितदादांची भेट झाली नव्हती. त्यांची 2 दिवस मी भेट घेऊन शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि त्यांना मी भेटीसाठी वेळ मागितला. त्यांनी वेळ दिला आणि आज सकाळी 8 वाजता जाऊन त्यांना मी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री राज्याचे झाले म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. दिल्लीतील जागा पुण्याच्या भेटीनंतर असं म्हटलं जात होतं की काही मनोमिलन होईल, त्या अनुषंगाने काही चर्चा? अजिबात तशी काही चर्चा झाली नाही. गर्दी होती. मी त्यांना भेटलो. 2 मिनिटामध्ये भेट त्यामध्ये शुभेच्छा दिल्या. विचारपूस त्यांची मी केली, त्यांनी माझी केली आणि निघून आलो. शुभेच्छांचा वर्ष होताना पाहायला मिळतोय. कारण उद्धव ठाकरे आणि फडणवीसांना दिली, आज तुम्ही दोन अजितदादांना दिली. नाही, ह्याला राजकीय काय हे नाही. शेवटी एक वेगळं रिलेशन पण असतं. इतके वर्षाचे बरोबरचे आमचे संबंध असतात. त्या संबंधातून त्यांना शुभेच्छा देणे कर्तव्य. त्यामुळे शुभेच्छा देण्याचा इतका वेगळा अर्थ लगेच काढण्याचा काय अर्थ नाही आहे. कटुता कमी करण्याचं आवाहन फडणवीसांनी केलं होतं पहिल्याच दिवशी विधानसभेमध्ये. आता विरोधकांनी एक पाऊल पुढे टाकलं असं म्हणते. नाही, जिथे सरकारची भूमिका चांगल्या प्रकारच्या विषयासंदर्भात असेल तिथं विरोधक म्हणून आम्ही 100% त्यांना सहकार्य करू. परंतु जिथं सरकारची भूमिका चुकीची असेल, महाराष्ट्राच्या हिताची नसेल, तिथं विरोधक म्हणून आम्ही आक्रमक राहू. अशा प्रकारचा निर्णय. शेवटी सभागृह चाललं पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलं त्याला आमचा प्रतिसाद राहील. परंतु तो प्रतिसाद देत असताना त्यांनीसुद्धा तशा प्रकारचं वातावरण निर्मिती करणं गरजेचं आहे. त्यांनी सुडाचं राजकारण करू नये अशी अपेक्षा आहे. सभापती पदासाठी राम शिंदे आज अर्ज दाखल करतायत. महाविकास आघाडीकडून कोणी उमेदवारी भरणार आहे? आत्ता आम्ही बसणार आहोत सगळेजण आणि आम्ही बसून मग त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आता विरोधी पक्षनेत्यांकडे आम्ही बसून मग सभापतीच्या निवडणुकीत काय करायचं याच्याबद्दल निर्णय घेणार. शिंदे साहेब, दादांचा मूड कसा होता? काल परवा सभागृहात दिसले नाहीत विधान भवनातले. तब्येतीमध्ये जरा थोडा चेहऱ्यावर त्या तब्येतीच्या बाबतीमध्ये परिणाम दिसत होता आणि मला वाटतं की त्या मंत्रिमंडळ विस्तारात पहिलं उत्तर तर पूर्ण करू दे त्यांना. त्यामुळे ते मला वाटत नाही की तसा राजकीय वगैरे आधार वगैरे असेल. पण निश्चितपणाने त्यांचा आधार आहे असं चेहऱ्यावर दिसून येतं. तर हा राजकीय आजार म्हणायचा का? कारण की बरेच जण नाराज दिसत आहेत. छगन भुजबळ तिकडे नाराज आहेत, वळसे पाटील काढणीकडून गेलेले आहेत. काल सरकारमधल्या तिन्ही पक्षामध्ये प्रचंड नाराजीचा या ठिकाणी सूर पाहायला मिळतो. आम्ही काही लोकप्रतिनिधी आमदारांशी बोलतोय. ज्या लोकांना संधी मिळाली नाही, जे सिनियर आहेत, पण काही लोकांना दावडून काही लोकांना संधी दिलेल्याची नाराजगी स्पष्ट शब्दामध्ये आहे. समतोलपणा राखला नाही याची पण खंत आहे. संधी मिळेल अशी अपेक्षा होती पण तशी मिळाली नाहीबद्दल प्रचंड अस्वस्थता या ठिकाणी आमदारमध्ये पाहायला मिळते. भुजबळांचं एक प्रमुख कारण समोर आलेलं आहे की मंत्रीपद नको पण निर्णय क्षमतेमध्ये मला सामावून घ्या. तिकडे आता वेगळा निर्णय घेण्याची भूमिका ते सातत्याने बोलत आहेत. पवार गटामध्ये तुमच्याकडे त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जाऊ शकतं का? संधी देईल का? नाही, पूर्वी पवार साहेबांच्याकडे असताना पवार साहेबांचं नेहमी बघितलं तर त्यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना नेहमी प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलेलं पाहायला मिळालेलं आहे. सगळे नेते, अगदी भुजबळ साहेबांपासून सगळे नेते, त्यांना भुजबळ साहेबांनी काल स्वतःहून कबूल केलं की पवार साहेबांच्या बाजूला मी असायचो आणि शेवटी मी भाषण करायचो. ही प्रक्रिया त्यांनी मान्य केली. तशी पवारसाहेब सगळ्यांना त्या ठिकाणी समाविष्ट करून घेत होते
आज तशा प्रकारची खंत त्यांनी व्यक्त केली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु अशी कुठल्याही प्रकारची चर्चा सध्याच्या परिस्थितीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडे कुठली नाही असं मला वाटतं. ते तिघजण जे आहेत, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील आणि अजित, हे तिघजण पक्ष चालवतात अशा पद्धतीचे देखील आरोप होत आहेत. म्हणून कुठेतरी ही नाराजी दिसून येते का? वळसे नाही, पाटील हा विषय त्या पक्षाचा आणि त्यांच्या नेत्यांचा आहे. त्यांनी काय करावं काय नाही करावं त्यांचा प्रश्न आहे, त्यांना विचारावं. शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे आमदार हे भेटून आले अजित पवारांना. उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे.